मोठी अपडेट सध्या समोर येते। वाल्मिक कराड हा सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्यावरती आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराड हा फरार होता। मात्र आता वाल्मिक कराड हा शरण येणार अशी माहिती सकाळपासूनच समोर येत होती आणि याच संदर्भात आता मोठी अपडेट सध्या समोर येते। वाल्मिक कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झालाय। आज वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार आहे, त्यामुळे यानंतरची आता कायदेशीर कारवाई कशी असणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पथक असेल, सीआयडी असेल, हे वाल्मिक कराडच्या शोधात होतंय आणि यातच आता वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार आहे। वाल्मिक कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झाल्याची सध्या मोठी अपडेट समोर येते। त्यामुळे वाल्मिक कराड आत्मसमर्पण करणार असल्याची शक्यता सकाळपासूनच वर्तवण्यात येत होती आणि यातच आता मोठी अपडेट समोर आली आहे। वाल्मिक कराड हा शरण येत असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। त्यामुळे मोठी बातमी, मोठी अपडेट सध्या सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात समोर येते। वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येतोय आणि शरण येत असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। त्यामुळे वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड हा आता पोलिसांना शरण आलाय। त्यानंतर आता या पुढची कारवाई कशा पद्धतीने असेल याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। राजकीय वर्तुळातून देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या प्रकरणानंतर वाढल्या होत्या आणि यातच आता एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। आरोपी वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण गेलेला आहे। वाल्मिक कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झाल्याची सध्या मोठी अपडेट समोर येते। सरपंच देशमुख हत्ये प्रकरणामध्ये अनेक वळणं सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली होती। सरपंच देशमुख हत्या प्रकरण हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि यातच वाल्मिक कराड त्या दिवसापासून फरार होता। वाल्मिक कराडचा शोध पोलीस असतील, त्याचबरोबर सीआयडीनं याची दखल घेतली होती। सीआयडी हा तपास करत होते। मात्र आता स्वतः वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आलाय। तर माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केलाय असं देखील कराड यानं म्हटलंय। वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते। पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलाय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात कशा पद्धतीने पोलीस कारवाई करणार, पोलिसांवरती देखील सरकारमार्फत मोठ्या प्रमाणात दबाव होता या संपूर्ण प्रकरणात आणि आता वाल्मिक कराड हा स्वतः शरण आल्यामुळे आता या प्रकरणातली पुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। वाल्मिक कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झालेला आहे। वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आलाय। अगदी काही वेळापूर्वी वाल्मिक कराड यानं देवदर्शनाचे फोटो देखील अपलोड केल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतरच सीआयडीनं आपली पथकं देखील रवाना केली होती वाल्मिक कराडच्या शोधासाठी। मात्र आता वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण आलाय। वाल्मिक कराडनं स्वतः आत्मसमर्पण केलंय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला कसं वळण मिळणार, कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, सरपंच संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने न्याय मिळणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठी अपडेट, वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आलेला आहे। वाल्मिक कराडनं स्वतः आत्मसमर्पण केलंय। पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये आज मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आला होता। आज सकाळपासूनच वाल्मिक कराड हा आत्मसमर्पण करणार अशी चर्चा होती, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि आता यातच वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय। याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी उद्धव मोरे। उद्धव, वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय, का अधिक अपडेट? नक्कीच वाल्मिक कराडनी आत्मसमर्पण केल्याची बातमी जी आहे ती या सगळ्या शक्यता आपण सगळ्यात आधी जय महाराष्ट्र न्यूजनी वर्तवली होती आणि त्या तंतोतंत जी आहे त्या जय महाराष्ट्राची बातमी जी आहे ती खरी ठरलेली आहे। वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण गेलेला आहे। सीआयडी ऑफिस मध्ये त्यांनी पुण्याच्या सरेंडर जे आहे ते केल्याचं दृश्य आपण बघतोय। ते एकंदरीत जर बघितलं तर अत्यंत या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये अत्यंत टीकेची झोड जी आहे ते कुठे ना कुठे उचलत होती। बीड मधलं गुंडा राज देखील या निमित्ताने पुढे आलं होतं। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असणारा वाल्मिक कराड याच्यावर सातत्याने सत्ताधारी असतील, विरोधक असतील हल्लाबोल करत होते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर सीआयडीच्या पोलिसांवर दबाव कुठे ना कुठे वाढत होता आणि आरोपी इतके दिवस फरार कसे राहू शकतात असे देखील प्रश्न सातत्याने पुढे येत होते।
आणि याच पार्श्वभूमीवर सीआयडीच्या पोलिसांनी चारी दिशेने जे आहे ते आरोपीची कोठी करण्यासाठी त्यांचे बँक खाते असतील, प्रॉपर्टी असेल, त्याचबरोबर पासपोर्ट असतील, अशा सगळ्या गोष्टीवर निर्बंध आणले होते. आणि याच पार्श्वभूमीवर आज वाल्मिक कराड हा या सगळ्याला वैतागून जो आहे तो पोलिसांना शरण आल्याची बाब जी आहे ती पुढे आलेली आहे. आणि आत्मसमर्पण जे आहे ते वाल्मिक कराड यांनी या ठिकाणी केल्याचं आपण बघू शकतो. नक्कीच, त्यामुळे वाल्मिक कराड याच्या आत्मसमर्पणाची खरं तर शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आता अखेर वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय. सीआयडीला तो शरण गेलेला आहे. सीआयडी कडून आता त्याची कशा पद्धतीनं चौकशी सुरू आहे, कशा पद्धतीनं हा संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तात आहे, या संदर्भात काय अधिक माहिती? नक्कीच सकाळपासूनच सीआयडी कार्यालयाच्या बाहेर जो आहे तो मोठा फोर्स पाटा पोलिसांचा तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी देखील मोठी गर्दी या परिसरात केल्याचं आपण बघू शकतो. आणि या सगळ्या संदर्भामध्ये पोलीस आता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं काही कनेक्शन जुळतंय का या सगळ्या संदर्भामध्ये देखील आता सीआयडीचे पोलीस तपास करणार आहेत. कारण की बीड मधले जे हत्या प्रकरण असेल, खंडणीचं प्रकरण असेल आणि त्याचबरोबर अॅट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये संपूर्ण तपास जो आहे तो सीआयडी कडे आहे. आणि या तिन्ही प्रकरणाचा एकाच विभागाकडे तपास असल्यामुळे आता तिन्ही अँगलनी जो आहे तो या प्रकरणाचा तपास होणार आहे. वाल्मिक कराड यांच्याकडून कशा पद्धतीची माहिती जी आहे ती सीआयडी आता घेत आहेत, तपास कशा पद्धतीने करतायत याकडे देखील आता आपलं लक्ष असणार आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये देखील याच्यामध्ये काही धागेदोरे आहेत का याचा देखील पोलीस आता तपास करणार आहेत. नक्कीच, त्यामुळे सीआयडी कडून आता वाल्मिक कराड याची चौकशी देखील करण्यात येते. धन्यवाद उत्तम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर याच संदर्भात वाल्मिक कराड आता सीआयडीला शरण आलाय. याच संदर्भात अधिक माहिती देता आपले सहकारी तेजस बोरगरे. तेजस, वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलाय का, अधिक माहिती? अगदी या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल. गेल्या 20 ते 25 दिवसापासून हा सगळा प्रकरण आपण पाहत होतो. वाल्मिक कराड कधी शरण येणार आहे, वाल्मिक कराडची अजून या सगळ्या 20 ते 25 दिवसामध्ये कुठलीही पहिली प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र शरण येण्याच्या आधी वाल्मिक कराडने 1 मिनिटाचा व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे की माझ्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे झालेले आहेत. आणि साधारणतः आपण 2 दिवस पाहिलं की वाल्मिक कराड हा शरण येणार आहे, पोलिसांसमोर जाणार आहे, सीआयडीच्या शरण जाणार आहे, असे 2 दिवस चर्चा होत्या. मात्र अखेर आज वाल्मिक कराड आहे तो सीआयडीच्या कार्यालयामध्ये गेलेला आहे. आज सकाळपासूनच पोलिसांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त होता आणि एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असा संशय संपूर्ण राजकीय क्षेत्रामधून आणि तिथल्या बीडच्या सर्व नागरिकांकडून देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की बीडचा आका कोण आहे. याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं देखील नाव गवलेलं होतं. मात्र मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडवरतीच सगळ्यांच्या तोंडी वाल्मिक कराड याचं नाव होतं. 2 दिवसापासून वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण येईल, पोलिसांसमोर शरण येईल अशी शक्यता होती. मात्र आज अखेर वाल्मिक कराड हा सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाला. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये दाखल करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडला आणि आज येण्याची शक्यता असल्यामुळे पुण्यामध्ये देखील सीआयडी कार्यालयाच्या बाहेर या सगळ्याबाबत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आता देखील पोलिसांच्या गराड्यामध्ये त्याला सीआयडीच्या कार्यालयामध्ये नेण्यात आलेला आहे. मात्र महत्वाची गोष्ट आहे, आत्मसमर्पण केल्यानंतर सीआयडी वाल्मिक कराडला अटक करणार आहे. कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार होता. वाल्मिक कराड याच्याबाबत ती आता सगळी चौकशी होईल. या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमका सूत्रधार कोण आहे, जरी चर्चा वाल्मिक कराडच्या नावाची असली तरी चौकशीनंतर आपल्याला नेमकं काय ह्या प्रकरणामध्ये आहे ते कळणार आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झालेला आहे. चौथे जे 3 आरोपी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले होते. चौथा जो आरोपी होता चाटे, याला देखील पोलिसांनी अटक करण्यासाठी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. जो चौथा आरोपी विष्णू चाटे याला देखील पोलिसांनी अगदी काही वेळापूर्वी अटक केल्याची माहिती सांगितलेली होती. आणि एकत्रित जे अजून फरार आरोपी आहेत त्यांना देखील अटक करण्याची पोलिसांचं पथक तैनात आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये इतर आरोपींपेक्षा मुख्य सूत्रधार किंवा वरच्या 1 नंबरला नाव होतं ते वाल्मिक कराड. कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीचं नाव प्रकर्षानं समोर आलं, ते नाव म्हणजे वाल्मिक कराड. त्यामुळे आता ह्या संपूर्ण प्रकरणाची नेमकी पाळं मुळं कुठपर्यंत गेलेली आहेत हे आपल्या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये समजू शकतात. कारण आज तो शरण गेलेला आहे. मात्र यानंतर सीआयडी संपूर्णपणे चौकशी करणार आहे.
स्थानिक पोलिसांच्या गाड्यामध्ये त्याला आतमध्ये घेऊन गेलेले आहेत. सीआयडी कार्यालयामध्ये चौकशी होईल. किती चौकशी होईल, किती वेळ होईल हे अजूनही आपल्याकडून सांगण्यात आलेलं नाहीये. सीआयडी कडून देखील सांगण्यात आलेलं नाहीये. मात्र ही चौकशी झाल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणाचा उलगडा आपल्याला होणार आहे. या प्रकरणामध्ये कोणाची नावं आहेत, अजून कोण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत, सीडीआर सगळं तपासल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं आपल्याला समजणार आहेत. त्यामुळं या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातली आणि राज्याच्या एकंदरीतच जो आक्रोश आणि संताप आपण 20 दिवस पाहत होतो त्या संतापामधली एक महत्वाची बातमी ती म्हणजे वाल्मिक कराड आज स्वतः सीआयडीला शरण आलेला आहे. आणि हे येणं देखील गरजेचं होतं, कारण गेल्या 20 ते 25 दिवसांमध्ये माध्यमांमध्ये वाल्मिक कराडचं नाव आपण पाहिलेलं होतं. वाल्मिक कराडच्या नावाच्या याच्यावरती शंका उपस्थित केलेली गेली होत्या, प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यामुळं आजची ही महत्वाची घडामोड आहे. आज आता हा दिवस महत्वाचा आहे, कारण वाल्मिक कराड याचं नाव सातत्याने या संपूर्ण प्रकरणात घेतलं जात होतं आणि आता वाल्मिक कराड हा स्वतः पोलिसांना शरण आलाय. त्यामुळे आता या पुढची चौकशी, या पुढची कारवाई कशा पद्धतीनं असेल हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर पुण्यामध्ये वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करलीये. वाल्मिक कराडनं स्वतः आत्मसमर्पण केलंय. पवन चक्की खंडणी प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं सांगण्यात येत होतं आणि यातच आता यात मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडचं नाव गाजलं होतं. महाराष्ट्रात हे प्रकरण तापलं होतं आणि वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारली आहे. केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. तर हा व्हिडिओ आपण सध्या पाहिलेला आहे. वाल्मिक कराड याने शरणागती घेण्यापूर्वी हा व्हिडिओ टाकलेला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्यावर केलेले सर्व आरोप, दाखल केलेला गुन्हा हे सर्व वाल्मिक कराड याने फेटाळून लावल्याचं या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी अविनाश परबत. अविनाश, वाल्मिक कराड यांनी शरणागती घेण्यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये त्याने सर्व आरोप फेटाळून लावले. या संदर्भात काय अधिक अपडेट? हो, नक्कीच. आपण सकाळीच बातमी दाखवली होती की वाल्मिक कराड काही क्षणामध्ये सीआयडी कार्यालयामध्ये दाखल होणार आहे, शरणागती करणार आहे अशी बातमी आली होती. परंतु पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती नाही असं सांगून पोलीस बंदोबस्त कमी केला होता. परंतु आता काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड यांनी आपल्या सीआयडी कार्यालयामध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आतमध्ये लावण्यात आला होता आणि आता सध्या वाल्मिक कराड आतमध्ये आहे. परंतु शरणागती करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ आपला रेकॉर्ड करून प्रसारित केलेला आहे की यामध्ये माझा कोणताही हस्तक्षेप नाहीये, परंतु न्याय व्यवस्थेवर माझे संपूर्ण विश्वास आहे आणि न्याय व्यवस्था मला जे पण काही जे आरोपी असेल किंवा काय जे पण काही असेल, न्यायदेवतेवर माझा विश्वास असल्यामुळे मी संपूर्ण त्या न्यायदेवतेच्या पुढे जायला तयार आहे असा व्हिडिओ समोर आला आहे. नक्कीच अविनाश, खरं तर आता वाल्मिक कराडची कशा पद्धतीनं चौकशी केली जाणार, या व्हिडिओत किती तथ्य हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मागणी काय आहे? आता तो शरण आलाय पोलिसांना. मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतेय तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी
माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करतो. आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा. आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले तर कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही. ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा. पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत. तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. ठीक आहे.